जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी एक मोठा निर्णय समोर आलाय आणि ज्याचा परिणाम थेट हजारो व्यावसायिकांच्या खिशावर होणार आहे। नव्या महिन्याची सुरुवात होताच महागाईने पुन्हा एकदा जोराचा धक्का दिलाय आणि यावेळी फटका बसलाय व्यावसायिकांना। हॉटेल, रेस्टॉरंट आणि खाद्य व्यावसायिकांसाठी आजची सकाळ चिंतेची ठरली आहे, कारण खर्चात पुन्हा एकदा वाढ झाली आहे। महिन्याच्या पहिल्याच दिवशी आलेल्या या बातमीमुळे अनेकांचे आर्थिक गणित बिघडण्याची शक्यता आहे। दरवाढीच्या मालिकेत आणखी एका वाढीची भर पडली आहे आणि त्यामुळे व्यावसायिक क्षेत्रात नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। 5 महिन्यात तब्बल 7 वेळा दरवाढ आणि आता कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतींनी जणू सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत। दरवाढीचा हा सिलसिला थांबायचं नाव घेत नसतानाच 1 जूनलाही व्यावसायिकांना आणखी एक मोठा झटका बसलाय। किती वाढ झाली आहे सिलेंडरच्या दरात आणि अशीच वाढ होत राहिली तर पुढे काय होणार? ही वाढ नेमकी का होतीये पाहूया त्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहतात LS मराठी। जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी पुन्हा एकदा महागाईचा मोठा झटका बसलाय। हॉटेल, रेस्टॉरंट, केटरिंग आणि इतर व्यावसायिक क्षेत्रासाठी आजची सकाळ खर्च वाढवणारी ठरली आहे, कारण 19 किलोच्या कमर्शियल LPG गॅस सिलेंडरच्या किमतीत तब्बल 42 रुपयांची वाढ करण्यात आली आहे। विशेष म्हणजे गेल्या अवघ्या 5 महिन्यात या सिलेंडरच्या दरात 7व्यांदा बदल करण्यात आलाय। त्यामुळे अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झालाय की नेमकं कमर्शियल गॅसचे दर इतक्या वारंवार का बदलत आहेत आणि या वाढीमागचं खरं कारण काय? दर महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या LPG सिलेंडरच्या किमतींचा आढावा घेतात। त्यानुसार यावेळी 19 किलोच्या कमर्शियल सिलेंडरचे दर वाढवण्यात आलेत। घरगुती वापराच्या 14.2 किलोच्या सिलेंडरच्या किमतीत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही। त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी व्यावसायिकांच्या खर्चात वाढ झाली आहे। गेल्या काही महिन्यांकडे पाहिलं तर कमर्शियल LPG सिलेंडरच्या किमतीत सातत्यानं चढउतार होताना दिसत आहेत। काही वेळा दर कमी झाले तर काही वेळा वाढले। मात्र या सततच्या बदलांमुळे हॉटेल व्यावसायिक, खानावळ चालक आणि लहान उद्योजकांचे आर्थिक नियोजन बिघडत आहे, कारण गॅस हा त्यांच्या व्यवसायातील सर्वात महत्त्वाचा खर्च मानला जातोय। आता प्रश्न आहे की ही दरवाढ नेमकी का होतीये? यामागे सर्वात मोठं कारण आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाचे आणि LPGचे दर। भारत आपल्या गरजेपैकी मोठ्या प्रमाणात LPG आयात करतो, त्यामुळे जागतिक बाजारात दर वाढले की त्याचा थेट परिणाम भारतातील कमर्शियल सिलेंडरच्या किमतीवर होतो। याशिवाय डॉलरच्या तुलनेत रुपयाची स्थितीही महत्त्वाची ठरते, कारण आयातीचे व्यवहार डॉलरमध्ये होतात। डॉलर मजबूत झाला की आयात खर्च वाढतो आणि त्याचा परिणाम ग्राहकांवर पडतो। त्यासोबतच वाहतूक, साठवण आणि वितरणाचा खर्चही वाढत असतो। पेट्रोल आणि डिझेलच्या किमती, लॉजिस्टिक खर्च आणि इतर ऑपरेशनल खर्च वाढल्यामुळे तेल कंपन्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडतो। त्याचा परिणाम कमर्शियल LPGच्या दरवाढीतून दिसून येतो। कमर्शियल गॅस महाग झाल्यानं त्याचा परिणाम केवळ व्यावसायिकांवरच नाही, तर हॉटेलमधील जेवण, चहा, नाश्ता, फास्ट फूड, बेकरी पदार्थ आणि केटरिंग सेवांच्या किमती वाढण्याची शक्यता निर्माण होते। म्हणजेच आज झालेली दरवाढ पुढील काही दिवसात सामान्य ग्राहकांच्या खिशावरही अप्रत्यक्षपणे परिणाम करू शकते। एकीकडे घरगुती सिलेंडरचे दर स्थिर असले तरी दुसरीकडे कमर्शियल सिलेंडरच्या किमतीत होत असलेली वारंवार वाढ चिंता वाढवणारी आहे। गेल्या 5 महिन्यात 7 वेळा बदल झाल्यामुळे व्यावसायिक क्षेत्रात नाराजी व्यक्त होतीये। आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती कशी राहते यावर पुढील दरवाढ किंवा दर कपात अवलंबून असेल। म्हणूनच जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी झालेली ही 42 रुपयांची वाढ केवळ एक आकडा नसून तिचा परिणाम व्यवसायावर होत असून ते ग्राहकांच्या रोजच्या खर्चांपर्यंत जाणवू शकतो। आता पुढील महिन्यात कमर्शियल LPGच्या किमती स्थिर राहतात की आणखी वाढतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, LS मराठी।